तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहिजे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या. हक्काने आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे. तुम्ही मी पाहतोय बरेच जे आपले बांधव आहेत ते व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करायला विसरत आहेत. ते खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना, फक्त तिथं क्लिक करायचं आणि जे बेल आयकन असतं ना त्यावरती क्लिक करून ऑलवरती सेट करायचे, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच जी काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत लवकरच येऊन जाईल, सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. त्यासाठी सबस्क्राईब करा मी सांगत असतो तुम्हाला. ओके, तर कुठली काळजी करायची नाही आहे. जी काही अपडेट असेल सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे, हक्काने सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही हक्काने आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. तर आजचे अपडेट काय आहेत ते डिटेलमध्ये पाहूयात आपण. कर्जमाफी योजना हे शेतकरी अपात्र, पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर. तर कोणते शेतकरी आहेत जे अपात्र ठरणार आहेत कर्जमाफीसाठी, तर त्याच बाबतीत आपण काय करणार आहे, ही अपडेट आलेली आहे ती अपडेट पूर्णपणे पाहणार आहोत. तर आपण अपडेट पूर्णपणे मी वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. ओके, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली. या योजनेचे मुख्य कारण नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा होता. परंतु या योजनेची अंमलबजावणी आणि त्यातील विविध अडचणी यांचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, डिसेंबर 2019मध्ये जे महाविकास आघाडी सरकार होतं त्यांनी काय केलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ही काय केली होती, जाहीर केली होती. आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला काय केलं होतं, प्रोत्साहन देणे हा हेतू या योजनेचा होता. त्यानंतर आहे योजनेची मुख्य वैशिष्ट्ये. या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जुलै 2022मध्ये घेण्यात आला. या योजनेची व्याप्ती 2017 ते 2020 या 3 आर्थिक वर्षापुरती मर्यादित होती. या 3 वर्षापैकी किमान 2 वर्षांमध्ये नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा योजनेचा लाभ मिळणार होता. म्हणजेच काय, ह्या 3 वर्षापैकी नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या, म्हणजे कमीत कमी 2 वर्ष नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच काय होणार होता, या योजनेचा लाभ मिळणार होता. योजनेची अंमलबजावणी 3 टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला असला तरी तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, हे लक्षात घ्या. या योजनेची काय होती, 3 टप्प्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु काय झालेलं आहे की 2 टप्प्यामध्ये टप्पा जे आहे ते पूर्ण झालेले आहे, तरी तिसऱ्या टप्प्यातील जे हे आहे शेतकऱ्यांना काय अद्याप लाभ मिळालेला नाही आहे. 2024मध्ये या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकरीही या योजनेपासून वंचित राहिले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणी आल्या आहेत. काय आहेत तांत्रिक अडचणी ते पाहूयात आपण. एकाच आर्थिक वर्षात 2 हंगामासाठी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. आता तुम्हाला कळालंच असेल की एकाच वर्षात 2 हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे कर्जमाफीसाठी, बरोबर. कोणते शेतकरी अपात्र आहेत तेच आपण पाहतोय. 2 हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात करून निश्चित केलेल्या तारखेला कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. काय होते की ह्या तांत्रिक बिघाडामुळे ज्या 2 हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात घेऊन निश्चित केलेल्या तारखेला कर्जफेड करून देखील या शेतकऱ्यांनाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. तर सरकारी प्रतिसाद आणि पुढील मार्ग काय आहेत ते पाहूयात आपण. राज्य सरकारने या समस्येची दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जिल्हा स्तरावर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे चालू आहे. म्हणजेच काय, जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांचं काय आहे की माहिती जिल्हा स्तरावरती माहिती गोळा करण्याचे चालू आहे, लक्षात.
त्यानंतर आहे या योजनेचे महत्त्व काय आहे ते आपण समजून घेऊयात. इथे खाली दिलेलं आहे. शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करण्यास प्रोत्साहन मिळते. आर्थिक शिस्त राखणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस देखील मिळू शकते. शेतकरी शेती क्षेत्रातील कर्ज व्यवस्थापन सुधारण्यास हातभार होतो. अशा प्रकारचे या योजनेचे महत्त्व आहे. खाली आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि बँका यांच्यात समन्वय आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करताना योजनेच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता होईल याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे वाटते. शेवटी ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र तिची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तर ही खूपच महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी. मी वाचून दाखवलेली आहे. तुम्हाला समजलीच असेल कोणते शेतकरी अपात्र आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत या योजनेसाठी, हे तुम्हाला समजलंच असेल. खूपच महत्त्वाची अपडेट होती आणि अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो नियमितपणे. शेतकऱ्याची असो किंवा लाडकी बहीण योजना असो की सरकारची भारत सरकारची योजना असो किंवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही योजना असो, सगळ्या योजनासंदर्भात तुम्हाला व्हिडिओ आणि सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हक्काने सबस्क्राईब करा. मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला, कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ते सांगायचं तर राहूनच गेलं. नक्की लाईक करा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.